मला अरविंद सावंतजी तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मी आता साधारणपणे दोन्ही म्हणजे ग्रामीण आता ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्या पाठोपाठ आता या निवडणुका आहेत, पण या विधानसभेचं टेलर आहे असं मी मानायला तयार नाही. याचं कारण आम्ही जेव्हा आता 3 वर्ष 15 वर्ष सत्तेत आहोत तेव्हा आम्ही विधानसभेत कुठे आहोत, पण महानगरपालिकेत जिंकत आहोत. मुंबई महानगरपालिकेत 95चा एक वेळ सोडली तर बाकीच्या वेळी आम्ही तरीही जिंकतोय. सत्ता फक्त 95 सालीच आमची होती. आणि म्हणून हा त्याचा टेलर कारण क्षणभर वाटतं. आत्ताचं वातावरण पाहिलं तसं वाटेल की नाही आता याचा परिणाम होईल. हा परिणाम फार काळ टिकत नाही. त्या जे काही गोष्टी घडत असतात त्या. राहिला प्रश्न आता ह्या निवडणुकांचे निकाल कसे लागतील. आता 7 फेब्रुवारीला तुम्ही जेव्हा जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेणार आहेत किंवा पंचायत समित्यांच्या त्यांचे निकाल आणि याचा निकाल, त्यांचे निकाल जर या निवडणुकांच्या अगोदर लागले तर त्याचा नाही म्हटलं तरी थोडाफार परिणाम होत असतो. दुर्दैवाने तिथे काय घडेल हे याचा टेलर दोन्ही पक्षांनी आता नगरपालिकांच्या निवडणुकात दाखवलेला आहे. म्हणजे इतका भरमसाठ पैशाचं वाटप करतात की सर्वसामान्य माणसाला म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं अण्णा हजारेंसारखं ज्याला वाटतं लोकशाहीवर आहे ती काही शाही बी नाही. ती लोकशाही शाही लोकांचं राज्य असतं तिकडे. अगदी बेफाट सगळे कायदे तोडून मी तोंडावर आरोप करतो. मी अजित पवार साहेबांना पाहिलं, मी माननीय मुख्यमंत्र्यांना पाहिलं, सगळा अख्खा कर्मचारी वर्ग राहत प्रशासन संपूर्ण गाड्या लाल दिवे घेऊन निवडणुकांच्या प्रचाराला हद्द आली का सगळ्या गाड्या थांबायच्या, मग एकटे दुसऱ्या गाडीत बसून जाणार, प्रचार करणार, बेफाट पैशाचं वाटप करणार आणि निवडणुका जिंकणार. असले मार्ग तुम्ही नगरपालिकांमध्ये उद्या जिल्हा परिषद मध्ये करणार आहेत. महानगरपालिकांमध्ये यांना जमणार आहे. तितकंच मला ठासून सांगितलं पाहिजे. कारण त्या सर्व शहरांचं मुंबई कशाला पाहिजे म्हणजे तिथे जिंकतील सुद्धा. पिंपरी चिंचवडला एक वाक्य आठवण सांगतो करून मागच्या निवडणुकीतलं. त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि आर पाटील गृहमंत्री होते. विलासराव देशमुख पिंपरी चिंचवडला गेले आणि असं म्हणाले की पिंपरी चिंचवड ही एक वेळ असं उद्योगनगरी म्हणून ओळखली जात होती, आज ती गुंडांची नगरी म्हणून ओळखली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आघाडीचं सरकार गृहमंत्री आर पाटील हे दुसऱ्याशिवाय त्यांच्यावर टीका करतात पिंपरी चिंचवडला. ही जी त्यांची पद्धत आहे ते त्यांना जमतं ते सगळं. तुम्हाला वाटतं की